बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार राज्याचा वर्ष 2025 ते 26 चा अर्थसंकल्प सादर करणार असून बीड जिल्ह्यातील 82 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित असून त्यासाठी आवश्यक 1,32,00,000 रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाला 2 महिन्यापासून केलेली असूनही अद्याप निधी मिळाला नाही। बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामासाठी निधीचा तुटवडा निर्माण झाला असून 250 कोटी रुपयांचा निधी शासनाने द्यावा अशी जिल्हा प्रशासनाकडून शासनाला मागणी करण्यात येऊन केवळ 14 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तातडीने उर्वरित निधी देण्यात यावा या प्रमुख मागण्यांकडे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 10 रोजी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या विकासाचे गाजर वाटप लक्षवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आंदोलनात रामनाथ खोड, शेख युनुस सुदान तांदळे, शू शर्मा शेलार, शेख मुबीन, शेख मुस्ताक, पांडुरंग हराळे, बीड जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी अशोक येडे, बीड जिल्हा सचिव इंटक सखाराम बेंगडे आदी सहभागी होते। बीड जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत 205 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद आहे। यापैकी 108 कुटुंबियांना मदत देण्यात आली असून 63 जणांना मिळणं बाकी आहे। मागच्या वर्षातील 63 आणि चालू वर्षातील 17 अशी एकूण 82 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित आहेत। महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची चावी हाती असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित असणं ही अशोभनीय बाब आहे। यासाठी आवश्यक 1,32,00,000 रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने करून 1.5 महिना उलटूनही अद्याप निधी मिळाला नाही। बीडच्या विकासाचं विजन दाखवणाऱ्या अजितदादांनी विकासाचा गाजर बीडकरांच्या हाती दिल्याची जनमानसात भावना असून तातडीने मदत निधी द्यावा। केंद्र सरकारने हर घर जल देण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी देण्याची योजना कार्यरत केली असून बीड जिल्ह्यात 1,223 गाव आणि वाड्यांची संख्या आहे। पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी 1,184 जुन्या आणि आता नव्यानं 81 अशी एकूण 1,265 पाणी पुरवठा कामांना मंजुरी देण्यात आली आहे। यात 0 ते 25% कामं झालेली 86, तर 25 ते 50% कामं झालेली 180, तर 50 ते 75% कामे झालेली 387 कामं आहेत, तर 75 ते 99% काम पूर्ण झालेली 327 कामं आहेत। या 246 कामं पूर्णत्वाकडे असून 33 योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेल्या आहेत। मागील 8 महिन्यापासून जलजीवन मिशनसाठी निधीचा तुटवडा निर्माण झालाय। जिल्हा प्रशासनाने 250 कोटी रुपये निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे, मात्र केवळ 14 कोटी रुपये निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली आहे। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालिब, बीड। बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांना गाजर दाखवा आंदोलन करतायत, काय नेमकं समस्या काय सांगा? उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार झाल्यानंतर बीडकरांना अशी अपेक्षा होती की बीडकरांना मोठ्या प्रमाणावर शासकीय निधी मिळेल। मात्र गेल्या 2 महिन्यापासून जिल्हा प्रशासनानं बीड जिल्ह्यामध्ये 82 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना निधी मिळावा 1,32,00,000 रुपये म्हणून पाठपुरावा केला आहे, परंतु अजितदादांनी त्याला मंजुरी दिलेली नाही। दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यामध्ये आता उन्हाळा आपण पाहतोय, जवळपास जिल्हा प्रशासनाने 8 महिन्यापासून जलजीवन योजनेनंतर कामं रखडलेली आहेत। 250 कोटी निधींची आवश्यकता असताना अजितदादांनी केवळ 14 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे बीड जिल्ह्यासाठी। त्यामुळे एकंदरीत पाहिलं आपण तर जेव्हा बीडकरांना आशा होती की महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची चावी ज्यांच्या हाती आहे ते अजितदादा बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर बीडकरांना मोठ्या प्रमाणावर निधी होईल, तो काय म्हणतो आपल्याला भ्रम तुटलेला आहे आणि एकंदरीतच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अजितदादांनी गाजर दाखवलेला आहे। याकडे अजितदादांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते आज जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन करत आहोत आणि तातडीनं याची दखल घेऊन अजितदादांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने निधी द्यावा आणि बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेनंतर कामांना निधी द्यावा अशी आमची। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.